नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त अगदी टम्म फुगलेला आणि खुसखुशीत आता असा साबुदाणा वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही जर पुण्यात राहत असाल, रविवार पेठेत गेलात आणि साबुदाणा वडा नाही खाल्लात तरच नवल। तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत साबुदाणा वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। अतिशय परफेक्ट प्रमाण आहे, खायला देखील मस्त लागतो, टम्म फुगतो आणि एकदम खुसखुशीत होतो। अगदी नवशिके देखील न बिघडवता हे साबुदाणे वडे बनवू शकतील अशी रेसिपी आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। तुम्हाला तर माहितीच आहे, सध्या उपवास स्पेशल आपण रेसिपी बघत आहोत आषाढी एकादशीमुळे। तर आज देखील मी तुमच्यासाठी उपवास स्पेशलच रेसिपी घेऊन आलेली आहे। आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर साबुदाणा खिचडीला पर्याय म्हणून आपण नेहमीच साबुदाणा वडा बनवतो। चला तर मग अगदी सुरुवातीपासून रेसिपी बघूया। एका बाउलमध्ये ही वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे स्टार्च असतं ते निघून जातं। आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हा साबुदाणा आता आपल्याला 5 ते 6 तास भिजवून घ्यायचा आहे। लवकर भिजवायचा असेल तर तुम्ही गरम पाणी घालून साबुदाणा भिजवू शकता। आता साधारणपणे 4 ते 5 तासानंतर साबुदाणा मस्त भिजलाय, तुम्ही बघू शकता अतिशय छान फुगलाय आणि अगदी मऊसूत झालेला आहे। तर आता आपण साबुदाणा वडा करायला सुरुवात करणार आहोत। सर्वात आधी हा साबुदाणा एका भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये घालून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी खात्री करायची की साबुदाणा अगदी मऊसूतच भिजला पाहिजे, नाहीतर साबुदाणा वडे वातड होतात। आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे शेंगादाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि 1 वाटी साबुदाणा आपण घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी उकडलेला बटाटा घालून घेणार आहोत आणि हा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून देखील घालू शकता। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, किंवा हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर देखील करू शकता। आता 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। हे अतिशय अचूक प्रमाण आहे, ह्याच्यामध्ये अगदी नॉमिनल पाण्याचा वापर आपल्याला करावा लागेल, खूप पाणी वगैरे घालायची गरज नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा साबुदाणा असा खूप दाबून वगैरे भिजवायचा नाही आहे। हा बटाटा फक्त ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, कारण खूप दाबून जर तुम्ही केलं तर साबुदाणा वडा हा चांगला होत नाही। आणि तळताना जे आपण वडे बनवतो आणि तळतो तेव्हा हे वडे फुटतात आणि मग तेल वगैरे आपल्या चेहऱ्यावर किंवा हातावर उडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे याला असं खूप खसखस वगैरे मळून घ्यायची गरज नाही, हे फक्त सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता हे तयार झालेलं आहे। आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। आता साबुदाणा वड्यासाठी चटणी बनवून घेतोय। शेंगादाणे घेतलेले आहे, 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आणि तुम्ही जर जिरं खात असाल तर याच्यामध्ये जिरं देखील ॲड करू शकता। आता 1 चमचा साखर घातलेली आहे आणि 2 चमचे दही घातलेलं आहे। तर दही नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता। आता 2 चमचे दही देखील घालून झालंय। ओल्या नारळाचा चव असेल तो घातला तरीही चालेल, मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण रेडी आहे, ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि मग आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। कारण बऱ्याचदा काय होतं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे एकत्र घातले तर मिरची बारीक होत नाही। तुम्ही कोथिंबीर खात असाल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर देखील ॲड करू शकता। तर ही चटणी बनवून तयार आहे, खायला खूप मस्त लागते, नाहीतर तुम्ही उपवासाची कोशिंबीर देखील बनवू शकता। आता चटणी बनवून झाली आहे, आता आपण वडे बनवणार आहोत। ह्या पद्धतीने हे वडे आपण बनवून घ्यायचे। दुसरीकडे मी शेंगादाण्याचं तेल तळण्यासाठी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता याला आकार कसा द्यायचा, तर मी ज्या पद्धतीने हे वडे बनवतीये त्या पद्धतीने तुम्ही हे वडे नक्की बनवून बघा, खूप मस्त होतात आणि खुसखुशीत होतात। जसा आपण मेदूवडा बनवतो तसं याला सेंटरला एक असं होल करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे वडे खूप छान लागतात। आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने वडे बनवले तर ते फुटतही नाही। आता मी ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसरा वडा बनवून दाखवतेय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुटत तर नाहीच, पण खायला खूप खुसखुशीत होतात आणि आतून कच्चे वगैरे तर बिलकुल राहत नाही। तर हे वडे तयार झाले आहेत। आता मी तुम्हाला तळून दाखवतेय। तेल गरम झालं की नाही चेक करण्यासाठी आधी एक गोळा घ्यायचा, तेलामध्ये घालायचा
आणि तेल गरम झालं की नाही चेक करून घ्यायचं आहे। आता तेल छान गरम झालं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण हे वडे मध्यम आचेवर तळून घेणार आहोत। तर हे वडे मध्यम आचेवरच तळायचे, म्हणजे छान खुसखुशीत होतात, मऊ वगैरे अजिबात पडत नाही। तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी एकदम कमी केलेली आहे। तेल तापेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, म्हणजे वडे छान खरपूस तळले जातात। तर तुम्ही बघू शकता आता याला आपण उलटवून घेणार आहोत। याचा कलर बदललेला आहे, सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। खूप जास्त अगदी लाल करायचे नाहीये, अगदी गोल्डन कलर येईपर्यंतच याला तळून घ्यायचं आहे। आता मी पलटून घेतलेला आहे, अजून एक 3 ते 4 मिनिटभर आपण याला तळून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने वडे मस्त तळले गेलेले आहेत। मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने साबुदाणा वडे नक्की बनवा, कसे वाटले ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वडे तर छान तळून झालेत। आता आपण याला काढून घेणार आहोत आणि याला 1-2 मिनिटभर टिश्यू पेपरवर ठेवायचं। हे वड्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तसे हे वडे ऑइली अजिबात होत नाही। तर वडे मस्त तळून झालेत। आता ह्या चटणीसोबत मी याला सर्व करून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता हे वडे आतून देखील कसे तळले गेले ते देखील दाखवणार आहे। मस्त अगदी खरपूस झालेले आहेत, खायला तर एकदम टेस्टी झालेले आहेत। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि आता आतमधून आपण बघूया वडा कसा झालाय ते। तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त आणि खुसखुशीत झालाय। तर रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।